काय शेट काय करता इथं? बसलोय का अशी अडचणी काय नाही बसलोय उद्या जरा प्लॅन चाललाय उद्या कशाचा? आता उद्या पूजेला घेऊन तुला फिराय कुठे मग मी बी तू काय आमच्या कुलीवर होऊन येतो का तुझं काय काम आहे तो काय ते समजा कबाब येऊन द्या की अहो. कबाब मी हड्डी कशाला आम्ही लगा प्रेम करणं दोघा जण फिरू दे तू काय करतो तिथं मी साईडला बसेल. त्याला काय येडाय फिडाय करतो साईडला बसाय म्हणजे तू इथं राहता त्याला ध्यान ठेव मग मी एकटा काय करू? तात्याला ध्यान ठेव करत राहतो हो तात्याराव माझं डोकं खाते. खाऊन दे बरोबर पण तू आमच्या बरोबर काय करतो तू सत्तर तू इथं राहा मला वाटत नाही बघा तुम्ही नसता येत. मी नाही नेणार तुला मी तुझं नेईन जावा मला नाही म्हणत हा पूजेला पूजाला नेत नसतो वय मग काय तुला देऊ का पैसे लागली किती बिला पैस 500 अरे 500 ना 1000 रुपयाला पूजाला मी उद्या नेणार म्हणजे नेणार नाही हजाराची नाही एक दिवस माझा ऐकायचं. एक नाही वर्षभर ऐकन तुझं तू तात्याला जरी जाऊन सांगितलं का नाही तू किती वेळ अडवू आणू उद्या मी जाणार मग जाणार तात्याला सांगू का मग? अरे 100 जणांना सांग किती वेळ अडवू आणू उद्या मी पूजेला फिरायला नेणार म्हणजे नेणार तात्याला सांगतो पूजाला बाहेरच निघून नका देऊ. बघ लावू उद्या पिंडी माझ्या पद्धतीने मी लावतो तुम्ही असं उद्या आहे. पूजेला तू माझ्या बघतोय ना शेत म्हणतो शेत काही हित जाऊ शेत बघू मग बघा भेटा तू उद्या. उद्या वय अरे उद्या तिला नेणारच मी काय बी करू दे पण आपली भेट इसरायची नाही बरं का? अरे तू एक दिवस नाही वर्षभर तुझ्या सांगत ते ऐकत मी उद्या जर मी जर हरलो ना लागली पैल लागली चल लट तुझ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मिळवतो किती उद्या भेटतो. किती आडू आणा ते तू आण जा उद्या भेटतो. हा भेट हम भी किसी से कम नहीं है बेटवा. बाय बाय. डबऱ्या सुद्धा आपल्यावर हिरोस मांडायला लागला आयला काय दुनिया निघली काय जमाना निघलाय काय माहिती चला पूजेला फोन लाव हॅलो अगं पूजा अगं उद्या आपल्याला जायचं फिरायला तात्या सोडायचं नाही तू मी तात्याचं बघतो मी येतो उद्या सकाळ घरी काय असेल ते बघू पण आपल्याला उद्या फिरायला जायचं करमळ्याला मग जायचं इकडं अगं जाऊ देवीच्या माळावर ह्याच्यावर जाऊ आपण चल हा चालते हा चल पेट झालं आपलं चल बघा शेठ आता शेठाला कमी समजतात माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही. हा उद्या दाखवतो तात्याला सांगतो पूजाला बाहेरच जाऊ नका देऊ उद्या सगळंच मिटूनच टाकतो. आता डबऱ्याचं बी दाखवतो टॅलेंट किती आहे आणि किती नाही. चला हो ना काय चाललंय हा ये बस इथं बस बरं माणूस आहे राव खाली बस तात्या बस केला का आयला काय नाही मला राव अरे तुला का लय गावात बोबाटा काय झालं ना राव कायला कामर गावात सगळा तुझा बोबाटा उठलाय कसला उठलाय फिरतोय मला कुठं त्या पूजाच्या माग काय चाललंय तुझं कळलं आम्हाला काय तात्या आमसारख्या पोरावर लक्ष देत असतो असलं अरे का तुझ्याकडे बघायला लागते का वाटतंय एकदा तात्या सांगेला काय आहो आपण काय राव गरीब माणसाला मला असं म्हणतो राव पण ते आता सगळ्या गावात बोबाटा उठायला लागल्यावर कसं काय त्यामुळे बघायला लागलं तुझ्याकडे एखाद्या टायमाला मला वाटतं बघायला होय तात्या तुम्हाला काही मदत केली नाही का राव अहो तुमचं राव घरच्या दिवशी वाहून गेलं तेव्हा आम्ही पोरांनी वाचवले की राव तुम्ही विसरला का मदतीची गोष्ट निराळी झाली का पण ही निराळ चाललंय की एक तात्या लक्षात घ्या बरं का मी जर एखाद्या माणसाला जीव लावला ना की माणूस माझा होतो आणि एकदा गेला ना तो कायमचाच जातो एवढं लक्षात घ्या अरे तसं नाही बाबा पण ती असं नाही की हे राव थोडं असं द्या घ्या सांभाळून जाऊ दे, चल चला असू दे. येऊ का आपलं करा तुमचं काम हा, चालू चालतंय, आम्हाला काय चालतंय, ए, तात्या येऊ का आज पुरीला काय लावलं का? अहो आज पुरीला पोरांपासून धोका आहे. कशामुळे म्हणतो आता कशामुळे तुम्हाला काय सांगू हाय धोका. अरे काय झालं आता खरं तू सांगते बघा अहो आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. आता आमचं शेत आहे हा? माझी डिग्री शेत आहे मी त्याला इतकं मानतो ना त्यांच्यासोबत गेल्यावर नको बरं का. अहो आजच्या दिवसात पोरं म्हणजे धोकादायक. आजचा दिवस आजचा दिवस गेला की माझं ऐकणार सगळी हाय का नाही काय नाही बरं का लावू नका काय मग आहे. बरोबर आहे बरं का हं. तू सांगतो तू मला तू पटतंय बरं का सांगतोय ना ऐकच मला सगळ्यांना सांगायचं मी जातो पटकीन काय हा तिला बाहेर नका लावू जातो आणि मला चॉकलेटीचं ह्याचं बघा जरा जातो बरं, बरं, बरं.
काय नाही बसलो होतो ये बस तुझीच वाट बघत होतो. होय मला नाही वाटत आलं मी अगं सगळी तयारी केली मी. अरे सगळी तयारी केली तुझं खरं आहे पण आमचं तात्या पाठवत नाहीत ना. लय दिवसात फिरायला मी हे काढलाय तर तू काय असं करू नको आणि मला काय नाराज करू नको नाहीतर तू तोंड बी बघणार नाही. अरे मला पण वाटतं तुझ्यासोबत फिरायला यावं. यायचं काय बी होती हे कसं जग तिकडे करू आपण दोघं पण तू आधी यायचं म्हणजे यायचं. बघ मग तुझ्यासोबत ती तात्या काय चांगलं बोलत असले तर बघ मग. तात्याला मी पटवतो ना तात्याची कशी पट्टी पाडायची मला माहिती आहे. तू फक्त तयार राहा कळलं का तुला हा का आणि चल जातो आता मग हा मी आलो लवकर जा घरी तू ये लवकर हा. आलो तू जा. पूजा उरकून ठेवा मी येतोय. आला का आवडली का काय आवडली हा आवडली आला का जुळलं वाटतं जुळलेला का हा तू वय आला का घाबरलं की डोका कधी आला आमरला का आम्ही नसल्या गावात काय कुठं करतो ला का हा? जमलेला का आता हा तरी जुळलं जमलं औषध आयला पुराच हेच आला का मग आता काय आम्ही गावात नसल्यावर काय करतोय हे अरे तू काय करत होता मुंबईत इतके दिवस गेलतो मी फिरायला गेलो तुला का आता काय इथं गावात काय जायचं नाही काय नाही हा तेवढं झालंय काय बघा बा आता आमच्या सारखं तर त्याला अडवत आहोत तुम्ही नाही नाही मग काय नाही पूजाला चालले फिरायला घेऊन आज आणि तात्या दुश्मन आहे की तात्या ती अरे ती घराच्या आडवत बसलाय तिथं तात्या तात्या बसलाय बाबा चल तात्याला कसं गोड बोलून मी त्याला काट काढतो तू आला ते बरं झालं बरं का दिवसात. जाऊन दे बरोबर गोडाचा लावाच अरे नाही बाबा नाही गोडा लावीत तुझ्यामध्ये 2-3 वेळा मार खाल्ला मी. नाही लावीत मी तुला बरोबर पडते तुला न्यायचे ना पूजाला तुझ्या संग न्यायचं, चल. न्यायचे ना चल तुला नेतो बरोबर ते लग्नाचं गदी ते नाही तो कसं वर चांगला करून पडलं तात्या इतकं मारलं. मग तो सासरा आहे ना, बरोबर नाही तर लागलं उठवायला करतोय बघ का. आकडे यायला असते बोले बोले लावलं ना थांब, थांब. आवाज पूजाला गेलं तुला का तात्या हा? मी लोटतो तात्या उठ तात्या उठा मेले पडणार हो अरे काय करतो झोप आली जरा काय तात्या तात्या करतो आम्ही गावासारखं झोपणार राव इथं कुशाला लाख भेटले तात्या कोणी माहिती माझं कोण आहे सासरे काय नाही नाही तात्या नाही नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की सर्वच कोण तात्या सर्व चुकून म्हणते सासरे तात्या काय करायचं काय तू बोलतो नाही नाही चुकून पट्टे एवढंच गावाला आहे का नाही आता विश्वास एवढा बरं तात्या जाऊन दे करमाळ्यात चाललोय कशाला ती करमाळ्यात जाऊ म्हणलं ती पूजा म्हणजे काय तर न्यायला यायची म्हणलं जाऊ अजिबात जमणार नाही कुणाच्या इकडे जाऊन पूजा लावू नका एवढं नाही तू म्हणतो ते बरोबर हा. सगळ्या म्हणत ना नाही नाही लावा आहे. नाही मला म्हणलं ही यायचं म्हणत होतं तुला तू म्हणतोय काय तुम्हाला काय कळत नाही तात्या हे आता झोपतंय हो देवावर. आणि मग आता कुठे का कुठे तिकडे गेली तुझी काय करू मग मी मग ह्याला झोपा तुमच्या कसे हो. काय बोलतो नाही झोपा म्हणजे सोबत नको तुम्हाला एक तास झोपा हो गावाच्या बाजूला तुम्ही बरं होते बाई तो. विषय बदलून दे. गावात काय चाललंय काय नाही हे तर आम्हाला बघावं लागतं एवढं लागतं महिना 15 दिवसाला आम्हाला येऊन बघायला नको का? मग जाऊ कुठं जाणार? तेव्हा अरे ती पूजा घ्यायची सामान नका तात्या, अवसर जवळ दिवाळी जाता ती चल म्हणते एवढी बाप घरात कोण तुला कुठं लावत नाही काय करायचं तीन वेळा पडतो तुम्ही लावा माझ्या बरोबर तुम्हाला रस्त्याने चालता येत नाही तुम्ही पोरीला घेऊन चालणार जायचं अहो तिला लाली लिस्टिक कानातलं परत फराक आहे सगळं आहे काय म्हणून लागत ना अजून काय करायला लागते आईस्क्रीम चालते ना आईस्क्रीम आईस्क्रीम चालते हा आईस्क्रीम 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 नेतो तिला मी हा बरं लावा काय आवडते नाही नका करायचं नाही तर शिंगू बघ केला काय दुसरे आवडत आहे का कशाचं तुम्ही का मला तसं मी पूजा घेऊन देऊ हा जा 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 पूजा घेऊन देऊ अजिबात पाठवणार नाही काय करायचं राव काय नाही वाया गेले असं ना
एकट्याचं काहीतरी लावा. माझ्या- कोणाबरोबर नाही हा? माझी पोरी काय रस्त्यावर पडली काय झाला बरं, चालतं मग मी जाऊ का मग? बरोबर नाही, येऊच नको देव. बरोबर नेता असतो. जा 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 काही मला येडी समजतात की काय ही दोन्ही कार्तिक हा बावलट कुणीकडचे काय माझे 5 रुपये उगाच पिकलेत का हा काय म्हणले तर काय तुझं म्हातारा येड आहे का काय अहो लावानच आहे डबऱ्याने फुगवलं काय काल काय झालं त्याला डबऱ्या सांगितलं आपलं रोजचे म्हणलं पूजन करू करमाळ्याला जाणार आहे. तू कशाला सांगायचं ना त्याला अरे जीव आहे आपला म्हणून सांगितलं माझ्या बरोबर जीव काय करतोय मला माहिती तो जीव आहे माझा आणि ती पुन्हा आहे हा का अगं आमका झालो पहिनच लावली माझ्या बरोबर मला उद्या जाऊनच देणार नाही सांगितलं तुझ्या बापाला का पण हार मानार नाही बरं का तुला माझा विश्वास आहे ना तुला 100% आज मी नेणार आज ही कारचं जग तिकडं करीन पण तुला मी आज फिरायला नेणार म्हणजे नेणार ते जाऊ दे ते तात्याचं बघ मी सगळं आवरून बसले तात्याचं वेळ आता नरड तात्याचं पलीकडे बघ. तुझ्याकडेच बघणार मी हा माझी वाट लागणार आहे. काय बघायचं काय नाही तू जाऊ का मग बस इथं मी कुणाला बी भेटणार नाही मी तिकडे बघा ती तू अगं 1000 जण येऊ दे तुझ्यासाठी जीव बी देईन मी अगं भेटणार नाही मी कुणी बी येऊ दे आज पण तुझ्या डोळ्यात बघणार हा तुझा तात्या नाही तात्याचा बाप येऊ दे काय अगं उरकायचं लवकर आणि जायचं आपण ही असली दुश्मनच उपसून काढून टाकू जाऊ दे तू काय बोलायचं बोल मी चालले बस इथं गपचिप मी काय भेटतोय का कुणाला तुला काही कळतच नाही बघ अरे एकदा तरी पलीकडे बघ ना पलीकडे नाही बघणार मी तुझ्या डोळ्यात बघत बसणार मी माझी वाट लागणार आहे. मी चालले बाबा तू बस मी बघतो अहो तात्या करमाळ्याला चल म्हणते मला कोण हे नको म्हणतोय मी तिला नाही म्हणलं बापाचा शब्द मोडायचा नाही अजिबात पाठवणार नाही अहो मीच नको म्हणतोय हो जायला हा 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 इडी चलच म्हणती काय चल म्हणती कधीच म्हणणार नाही ते अहो आत्ता खोटं बोलती पोरगी ती चल म्हणती मला अहो मी नको म्हणलं बापाचा शब्द मोडायचा नाही तो अजिबात नाही हा हिला कळतच नाही मला म्हणते चल लाल आता मी ऐकले की तुझं काय आहे ते काय पण बोल नको अहो ही मला म्हणते लाल आणायची मी म्हणलं नको तात्याचा शब्द मोडायचा नाही तात्याच्या सहमतीनेच काय करायचं असं ते करायचं आपण लग्न असू काय असू काय नाही ला जायचं म्हणतोय व लाल आणायला तुम्हाला काय कळलं काय ना काय येडपटामध्ये बोलतो हो तात्या तुम्ही घरी जाऊ येड लावणार आहे आम्ही तुम्हाला. दोघ जण बसतो तुम्ही काय जाऊ कशाला मी जाईल माझ्या लेकराला घेऊन जाईल मी येडी पोरगी ए ए मी येडी आहे का मी चालले ए पूजा बस बस तू इथे. अहो थांबा सांगतो तुम्हाला ती शहाणी बी आहे पण तिला नको म्हणलं कारमाळ्याला तुम्ही जावा आम्ही येतो मागणं मग जमणार नाही मग मला तरी कुठं काम येतं जाऊन दे मरू दे मला तरी उठ मारतो जातो मी पूजा उठ 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 थांबा थांबा जरा तिला सांगतो मी ए काय सांगतो अहो तिला सांगतो लाल्या काय सांगू नको. एक मिनिट मला द्या फक्त घेऊन येईन मी एक मिनिट कशाला 1 मिनिट उठ इथं आधी जातो राव असं होणं लागलं काय तुमच्या पुरीला हा लागले काय सोनं काय म्हणतो ग तो काही नाही कर बाहेर चल म्हणत होता मग तू काय म्हणली त्याला जाऊ का तात्या हे अजिबात जायचं नाही अहो आपल्याला बाजार आणायचे की तात्या मला तू यादी करून दे मी तुला आणून देतो काळजी करू नको त्याची अहो तात्या तुम्ही चांगल्यावर चालले ना त्याच्या गाडीवर जाऊ दे की अहो कशाला जाऊ दे त्याच्या गाडीवर काय होतं गेलं मग अजिबात नाही जायचं आवडत नाही मला ती एक तर आपल्या गावात एसटी येत नाही चांगल्यावर गाडीवर गेले असते ना मी त्याच्या आले असते ना एका तासात माघारी अजिबात जायचं नाही काय होतंय? दलिंदर पोरग आहे ती नाही अहो तात्या किती चांगला फरक आहे अरे तो. त्यासारखा नालायक कुणी नाही काय तुला सांगायचं आणि त्याच्या बरोबर गेली असती अगं कोणता तरी बाप परक्या मुलाबरोबर तुला गाडीवर पाठवीन का बावळट माणूस म्हणायचा तू पाठवणारा अहो तात्या ते अमर तसं नाहीये हो अगं तुला काय माहिती तो तसा नाही काय गॅरंटी आहे त्याच्या कपाळावर लिहिलंय का तो फार प्रामाणिक आहे तो खूप चांगला आहे त्याच्या वर्तणुकीतून कळतं गाडीवर घेऊन जा कशाला गाडीवर घेऊन जा का बरं नाही जात तात्या आता मी कुठं घराच्या बाहेर निघणार पण नाही आता तुम्ही जरी म्हणला ना जा म्हणून बाहेर अजिबात नाही जाणार अजिबात जायचं नाही जाते आता मी घरी हा, जा काय पोरूंचे काय खरं हे? हायला तात्याची काहीतरी गेम वाजवली पाहिजे काय करावं बरं चला तात्याचा आता मजाच करतो मी बी.
काय करावं या पोरापोरींना अजिबात काय कळून देत नाही ते कार्टे. हा काय बघत नाही काय नाही, आई बापाला काय समजतात काय माहिती. भुंग दिशी गाडीवर जा इकडे. हा कोणाचा नंबर आहे काय अननोन. हॅलो हॅलो, अरे बाळ, ओळखलं का मला? अरे बाळ नाही मी, बाबा आहे. कोण आहे तू? हॅलो, ओळखलं नाही का मला? अरे तुझ्या वर्गातली मी रंजू. अरे तुझ्या मागच्या बेंचवर बसत नव्हती का मी? ते रंजू. रंजू? अरे कोण आहेस तू? बाळा, वेडास का रे तू? तू मला ओळखलं नाही का? अरे रंजू, तुझ्या मागं बसत नव्हती का? ते मी रंजू. ओळखले ना, तुला ओळखते मी. ए रंजू, अरे तू रंजू आहे का? हो रंजना. अरे तू खरंच सांग बरं, मला ओळखण्याची खून पटू दे तुझी. तुला ओळखायला काय ओळखायचं रे टेंगल्या? तुझ्या मागे टेंगुळ नाही का? आणि मला सारखा विचारतो तू कोण आहे मी कोण आहे. तुला मी किती दिवस झालं ओळखते. आणि हे बघ लक्षात ठेव, मी तुझ्या घरी येणार आहे आत्ता. आणि मी येत असेल तर तिथं कोणी नाही पाहिजे बरं का तुझ्या घरी, तर मी येणार आहे. काय? हो आहे टेंगुळ आहे. तू येणार ना? नक्की अगदी. बघ बरं, आय विल वेट फॉर यू. मी तुझी वाट बघतो. माझी पोरगी तिचं काय नाही, मीच पाहिन. तिला काहीतरी कारण सांगून बाहेर पाठवून देईल. हा बाळू, ठेवू का रे मग मी आता? मी शिव बाबू. लय पप्पी घेते काय म्हातारा गोड. फोन तू त्याची बारी लागा. चला अमर शेठ, आपलं तर आता झालं काम. उद्याला आपण घेऊन जातो, ह्यात आता बदल नाही. आणि तात्याला पायाच पडायला होतो आता. चला आता. अरे आज रंजू येणार माझी. अरे वा वा वा. आता पूजाला काहीतरी बोलवलं पाहिजे, काहीतरी शक्कल लढवली पाहिजे. पूजा इकडे ये. काय म्हणताय तात्या? अरे बा, तू करमाळ्याला जा आता. हा? मी नाही जाणार तात्या, अरे असं का करतेस? माझं मूड गेलाय आता सगळं. नको बाळ, म्हणून नको ग. जाऊन देऊ. जा अमर बरोबर. तुझं काही सामान आणायचं आहे ना, ते घेऊन ये ना. आम्हाला सोबत जाऊ? हो, बर, अमर आपला आहे, चांगला पोरगा आहे. फोन करा की तात्या त्याला. बरं करतो. मला लावा की. अमरचा नंबर काय आहे? हा घ्या की, सत्याला सांगा. तुला कसं काय माहिती? मला नाही माहिती तात्या. आणि मग त्या कसं इकडे काय? मी लावून देते. बरं, लाव. जरा बोला त्याला. हॅलो. अरे अमर बा, अरे जरा इकडे ये ना रे, जरा काम आहे तुझ्याकडं. काय नाही? अरे नाही, ये ना. अरे पूजा पण बसली, पूजाने बोलवलंय तुला. ये लवकर ये. काव काका, अरे माझ्या पुरीच्या मांडीवर बसतो काय? बाजूला सर म्हणलं की राव काव काय काम काढलं? बरं जाऊ दे, तुझ्याकडे एक काम आहे माझं. काय हो? अरे आपल्या पूजाला घेऊन जा का? नाही आपल्याला नाही, काम आहे आपल्याला. अरे बाबड्या, नाही, तसं नाही, नको करू. नाही, आपल्याला. ए बाबड्या, तुम्हाला आमर आहे ना? नाही, जमणार नाही आपल्याला. नाही, घेऊन जा, जरा घेऊन नको जा. नको, नाही आपल्याला लय काम आहे. तू हो चल की, आता किती भाव खायला लागलाय. तात्या आजारी हो, पाहिले दुखत्या तू. नाही, नाही, असं दे, असं. तुझं पुन्हा मालिश करून दे, मचाच कर. नाही नको आहो. नको राजा. अरे तू तुझ्या शाळा बाई. पोरगा आहे बा. नाटकं करायला लागलाय अरे तू. चल की आता, तात्या किती लय म्हणायला पाय लागलाय. दुखतो तो काका पण. बरं जा, एवढ्या बाळ जा आपल्या तात्यासाठी. बरं मग उशीर होईल बरं का. फुल मजा कर. बरं जाऊ का मग आता? हा जा जा. तुम्ही हात पितारलो काय म्हणतात तिचं? काही नाही, चल बिनधास्त जा. चालते जाऊ का मग? हा. पुढे पड पाय. अरे, पोरगी पायात पडत नाही अहो. अरे, पडे. बरं जातो, आम्ही जातो. लहान आहे अजून. बरं पैसे द्या थोडे पेट्रोल द्या. 100-200 रुपये द्या. कार्ड देऊ का? द्या अरे, त्याला माझं नाव सांग. बरं चालते. हा. तुम्ही काय पेट्रोल पंप कामाला आहे काय कोण? तुम्ही? अरे तो माझ्या दोस्ताचा पेट्रोल पंप आहे. बरं सांगतो ना तुमचं. हा, बाळासाहेबांनी सांगितलं म्हणून सांग. काय रे? कुठं
एक काय अहो ती आहे ना आपला शेट हा शेठ हा शेटून पूजा फरार. ए काय पण बोलू का असलं अहो, तसं नाही वय हा ती करमाळ्याला फिरायला गेली ती. अरे मला गावाला जायचं म्हणलाय तिनं आता मी खोटं बोलन का? पहिला का तू काय म्हणू नको काय त्याचं त्यांना फोन लावा बर. फोन लावायला काय झालं? काय झालं अवघड आहे गड्या. अहो त्याचं जाऊन द्या. हा तुम्ही पटकन माझ्यासोबत चला बरं. आज त्यांना गाठूच. कुठं काढतो त्यांना आपल्या मित्रांना खोटं बोलताय म्हणलं पुढचं काय राहिलं? काहीतरी बघा तुला नाही लरट देईन मी तिथे गेल्यावर आणि खरं असल्यावर मग बघू काय तुला मग खायला चालतो मी. हा मग ही आता आता चला मग पटक्यान येता का सांगा पटकीन. पण नक्की खरं बोलतोय ना तू आता खरं ते काय बोलतोय अरे चला राव बच्चा चल पटकीन. चल चल चल. तर खरं मानायचंच नाही. कसं वाटलं आज? लय मस्त वाटतंय. अगं लय दिवसापासून आणायचं म्हणजे पण आज योग आहे बघा चांगलं. मला तर आजचा दिवस इतका आठवण नाही, लय आठवण आली. तुलाच नाही मला सुद्धा आठवलं. बरं ती जाऊ दे, मला सामान घ्यायचंय. जाऊ ना थोड्या वेळाने 1-5 मिनिटं बसून पण जाऊ. अगं तात्याला परमिशन काढली तात्या आपल्याला काय नाही कधी घे म्हणलं. कधी पण तरी पण लवकर जावंच लागेल ना. तुझ्या आई यायच्या आधी जाऊ. चल ना. इथं बघ तिला.
आता काय करू माहिती का आता ह्यांना ब्लॅकमेल करू हा ही गोष्ट द्या ना ब्लॅकमेल करायची काय मागायची ती मागायची काय बाहेर काय देईल ती काय देते खायचं काय देईल परत पण तात्याला परत 1-2 करोड गोष्टी सांगायची असं त्यांना ब्लॅकमेल चल करायचं चालू कर नाहीतर कुठं जाते इकडंच येते तिथं जाईल. जाऊ राहू नाही आणि चालले ते बरं, चल, ये. अमर काय चाललंय काय नाही शेठ आलो पूजाला घेऊन फिरायला लग्न बिग्न जमलंय काय लग्न का काय म्हणता राव शेठ असं झालं फिरायला तुम्ही लग्न मग पूजा काय म्हणते जरा पलीकडे मी आलो होतो, ती मला जाऊ. मी येतो काय पण कोणी माहिती ना तुला पूजा कोण आहे पूजा सुंदर आहे बाबा पूजा कोण आहे पूजा तुझे मी कधी आणली तू हां पप्पा पप्पा कुठे गेले मस्त आहे ना बरं वाटतंय का तुला मी म्हणलं होतं गावाला चाललोय चोर केव्हा आला इकडे गपचूप देऊन तू आता त्यावेळी नाहीला का आधी पूजाला सामान घ्यायचं होतं रे अहो मला आता कळलंय मला. सुद्धा नाही सांगितलं नाही दिदी मध्ये पहिलं ए तू करतो मला संध्याकाळी कार्यक्रम कर नाही काय कातडीत लावले तात्याने लावले तात्या नाही दुसऱ्यांच्या चुलीत ए, पाणी तात्या. कसं वाटायचं नाही ह्यांना माहिती तात्याने लावले चल पूजांचे एक परिचय ए थांबकी ए आमरी ए तात्याला सांग. आराम थांब रे ओ शेठ. बुजवांना आले ते सरपंच आहेत ती त्यांचं जरा आपण फटाकडे वाजवून स्वागतच करू एवढा मोठा मी गावचा सरपंच माझ्या तांगडीत फटाकडे वाजवत आहे तुम्ही तुमच्या स्वागतासाठी वाजवलं आम्ही म्हणजे माझ्या स्वतःसाठी वाढवत होय हा ए मग लय बारीक काम केलं वाजवा 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 संपलं की यार माझ्या नावावर आणा जाऊन दुकानात सावंतकर जावा आणि सरपंचाने सांगितलं एक ठिकाण माझ्या नावावर बरोबर. आणि मोठ्याला आणा असा तालुक्यात आवाज गेला पाहिजे सगळीकडे काय या लवकर मी हाय इथं काय तात्या बसला काय काय रे बाबू येतो जीवरला कपडे आणले पोराला मला दणकून दिवाळी ह्या बारीने जाऊ द्या म्हणलं काय पैसे तर सारखं आपण कशात बी घालवतो जगी संडे मोठा आहे तात्या या वर्षी आटुंबाम नाही सोपा आणल्या पोराला वाजवाय आवाज गावात म्हणला पाहिजे जाऊ द्या म्हणलं दिवाळीला होत्या बबरूवांनाचा आवाज म्हणलं काय आता पोरा जाय म्हणा पोर काय म्हणला पप्पा या बारीने दिवाळी दणक असू दे म्हणून चल दणकून काय लय शांत शांत राव घरात काय दिवाळीचं काय दिसा ना काय वास बीस काय लाडू जा ह्याचा त्याचा कानवल्याचा गमगमाट कसं वासपणा ह्या बारीने जरा शांत शांत दिसतं तुम्ही जरा नाराज दिसताय तुला कशाचं टेन्शन घेताय तात्या जिंदगीत टेन्शन घ्यायचं नाही अरे बाबा ती माझी पोरगी पूजा हा 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 तिथून तिथून कुठेतरी कोणाचं काम करते बरं. लिखापडीचं थोडं हा हा आणि ती आणून आमच्या गाडीला गाडी हा काय करावं आज दिवाळीत दुकानदारीची देणी बाकी असल्यामुळं काय होईना दुकानदारीचा असू दे की पोरगा साहेब आहे की तात्या तुमचा काय पोराला झालं? बोनस भेटला असं आता दिवाळीचा 25-30 हजार रुपये लय मोठा साहेब आहे
कशी तुमची बी मोठी दणक्या दिवाळी होणार आहे ह्या बारीने. काय सांगू एक भरून तिकून फटाकड्यान बिटाकड्यान तुम्हाला कपडे पोरगा घेऊन येईल. आवाज आहे तात्या तुमचा पोरगा आलो ना का तात्या रात्री अजून तुमचा आज आता उद्या दिवाळी आहे. सांगायचे वर्गा 80-90 रुपये त्याला पगार आहे. बरं बरं लाखाच्या आसपास. साहेब आहे म्हणल्यावर असं ना. आता त्याला दिवाळीला ये म्हणलं बरं सांगतो. बरं आणि काल सुनबाईचा फोन आला. बरं बरं आम्ही गेलो तिकडं म्हणून. कुठं सासरवाडीला गेला का? घेऊन गेले ती त्याला सासरवाडीला. वहिनी साहेबांना सोडत्यान साहेब तिकडे पण साहेब इकडे येणार दिवाळीला आयवाला हाय बाबा कशाचं. अरे तळ हाताचा पाळणा केला का शिकवलं सवारलं. हा रक्ताचं पाणी केलं का त्याला शिकवायला. आणि आज दिवाळीला पोरगा नाही म्हणलं सांग बरं बाबरू कोणत्या बापाला दिवाळी गोड लागणार आहे. नाही 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 असं नाही करायला पाहिजे राव. वर्षभर ना काय ना पण दिवाळीला जत्रेला गावगड साहेबांनी यायच पाहिजे. अरे मी त्या वाट्याकडे डोळं लावून बसलोय. माझा पोरगा आता येईन मग येईल. कशाचं काय. नाही नाही तात्या बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते राव. तुमचं सगळं चित मुलाकडे जाई राव. मग सांग बरं मला कसं दिवाळी गोड लागल. मला एक कळत नाही तात्या पोरं एवढी शाळा शिकतात एवढी पुस्तकं वाचतात एवढी मोठी साहेब लोक आहेत ना आयवालाकडे त्यांना कसं वाटत नाही होता ते दिवाळीला जावं सगळ्यांनी लाडू कानवलं एका जागेवर दिवाळी सण साजरा करावं समाधान असतं हो त्यात वेगळं. अरे बाबा तू सासरवाडीला तर तात्या मी पण सासरवाडीला जातोच की पण कवा दिवाळी ही झाली तेव्हा सासरवाडीला गेलं राखी पौर्णिमेला एक रात राहिलं कोंबडी खाल्ली आलं माघारी. पण दिवाळी आपण सगळे मिळून मिसळून आता भाऊ सुद्धा माझा अरे आला रात्री भाऊ सुद्धा. तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे पण ते कळणार आहे कळणाराला असली मोठी शिकलेली गाढवा पुढं वाचली गीता आणि म्हणलं गाढवा म्हणते रास्ताच गोंधळ बारा होता. काय सांगावं असल्या कारट्यांना सांग बरं मला. नाही ना तात्या त्यामुळे तुम्ही टेन्शन मध्ये राहा. आता लय मला ओळखू झालं नाही आता तात्या राव तुमचं तर एवढं तुम्ही मूड मध्ये मालकीनी त्याला का डोळ्याचं पाणी तुटाना. शेवटी आहे राव साहेब. हा मग आई ते आई बापते बाप काय तुम्हाला काय करू आता सांग कशी तुझी समजूत काढू मी. सगळं हाय पण साहेब जागेवर नाही तर करणार तरी कोणासाठी नका तात्या टेन्शन घेऊ. मग आम्हाला वाटलं आमचे नाती साहेब येत्या सुनबाई येत्या. तात्या हं? नका टेन्शन घेऊ बरं. तर आपलं दणदणीत काय आपलं ते घेतलं तर कमी होणार आहे का टेन्शन. बरं बरं हो बघू बघू हो येऊ का तात्या या याला दाबा राहिला तेवढा घेऊन येतो एक. या हो आलो तात्या माघार टेन्शन ना घेऊ काय बरं जिंदगी टेन्शन घेऊन तेवढं कमी जाईल. अमरला फोन करून तात्याचं दुखणं सांगायला लागलं. हॅलो रामर मी बबरांना बोलते. ये की जरा इकडे काम आहे तुझ्याकडे जरा महत्वाचं रे. कुठं इथंच आहे होय मग ये हवे झाडाखाली बसलो इथं आपल्या ठेप्यावर नेहमीच्या. ये लवकर ये. आला का तू इथंच आहे होय मी म्हणलं तू तिकडे चौकात आहे. का बबरांना अरे काय दिवाळी सणासुदीचं गेलतो तात्याकडे आता गाठ पडले ते आपला दोस्त तात्या आहे म्हातारा तात्या. सासरा म्हणा करा बा तुझा सासरा हा, सासरा. भावी सासरा बावीस सासरा हा ते लय टेन्शन मध्ये बसलेला आज. का काय ती पोरगा आज पूजा काय म्हणली काय पूजना काय म्हणली टेन्शन म्हणजे पोरगा आला नाही इकडे आज दिवाळी आली. तात्याला वाटलं पोरगा गावाकडे येईन दिवाळीला जसा जरबारी येतो तसा पोरगा गेला सासरवाडीला. तुझ्याचा भाऊली हाय फुगी मला माहिती ती येत बिनस. पण त्याने आई बापाकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे रे. पूजाने मला सांगितलंय सासरवाडीला गेलाय त्याची म्हणजे मी नाही तात्याला सांगितलं. पण ह्या तात्या जीव सगळा पोरावरच की पोरग मस्त चॅप्टर आहे. पण बरं जाऊ द्या काय करायचं काय झालं सांगा बरं. तात्या म्हणतोय पोरगा आला नाही दिवाळीला सणाला आला नाही. न आला म्हणून काय झालं अहो कुणाची किती पोरं येत नाहीत काय त्यांनी काय असं दुःख म्हणून घेतलं काय. टेन्शन घेऊन बसलंय तात्या. तात्याला जरा मूडमध्ये आण जरा. तात्याला सांग जरा समजून जाऊ द्या म्हणून सासरवाडीला गेला तरी काय येईन परत येईन. तुम्हाला सांगतो पण बबरानं सांगतो तात्या 24 माझ्या हातात आहे. तात्याला असं 24 दिली ना तात्या खुशच. बिचे देऊ का कुणा सांगायला नाही बरं का हे नाही तर माझं भांडं फोडतं. नाही टेन्शन मध्ये राहा. मला जर वाईट वाटलं हा मग मी की लई त्यांना फक्त बोलायचं नाही बरं हसायचं नाही. नाही. हॅलो हॅलो
अरे रंजू, काय तुला काय सांगाव, काल तू का नाही आलीस? किती नाराज झालो मी. काय रंजू, हा अशा प्रिय व्यक्तीने जर कधी नाराज केलं. हा बघ ते जाऊन दे मरू दे, पण तुझा नाराज दिसतो रे आज. अरे मी नवऱ्याने नाही येऊन दिलं, मी नवरा नको म्हणला जायला कुठं, म्हणून मी घरी बसले. पण बाळ ते जाऊन दे, तुझा आवाज जरा खोल खोल वाटतोय रे. अरे असल्या सणासुदीचा दिवस आहे तर, आणि तू नाराज आहे का? मला हे काय पटले नाही बाबा. आणि तू जर तसा नाराज होत असला तर मी येणार नाही बाबा तुझ्याकडे नंतर. अरे जग हे कडचे तिकडे झालं चालन, पण तू ये रंजू. अगं मी तुझी वाट पाहतोय ग, जसा चकोर पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघतो ना, अगं तसं मी वाट बघतो तुझी. तू ये ग प्रिय, लवकर ये. हा बाळ मी नक्की येईन, पण तू आहे ना सुतक पल्लीवनी बस नको, तोंडाव कवऱ्या फुटल्यावनी. अरे नाही बाळ, मी तसं तुला नाही म्हणत, पण तू फ्रेश पाहिजे बरं का दिवाळीत. आणि तुला वाटत असेल तुला कळत नाही, माझी माणसं चौकड येतं, तुझ्या वोट ठेवून येत माझी माणसं, त्यामुळे तू दिवाळीत फ्रेश राहायला पाहिजे. ए चल 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 चल, ठेवू का आता, माझा नवरा येतोय. काय पटेच पाडले पट्टी पाहिली का नाही? तात्या आता हसत चल तात्याची आता मजा बघू आता गेल्या. चल तेच जरा असं तात्याचं बघा भाऊ रांग ना, पण एक आहे बरं का. नाही त्या तात्याला नाही हा बोलू. मग चल. तेरी याद आ रही है रंजू, तेरी याद आ रही है. अशा ऐश्यवंत हो. म्हणलं सासऱ्याची गाठ घेऊन येऊ, काय सारा सारा गाठ घेऊन येऊ म्हणलं. हा तुम्हाला काय कळलं? तात्या जरा काय कमी येते कमीच यायला लागलं. कशाला तुमचे स्वर नलिका बदलून मी टाका. सांगू तात्याला काय गैरसमज होते तात्याला, काय बी म्हणलं ना सासरा जाईल देतो. गैरसमज. अहो असला पोरगा मिळायचं नाही तुम्हाला. नाही बरोबर आहे की, लाखात एक आहे. बरं, जाऊन दे तुम्ही यार तिथं तुझ्या कुठं दिसत नाही सकाळी. अरे घरात काहीतरी कुठं करत बसले असं, दिवाळीचं सामान आणलं असं काहीतरी करतात. होय, कपडे बिपडे आणले वाटतं तुम्ही, मला म्हणले तात्याने कपडे आणले तर. हा आणलं जरा 1-2 ड्रेस आणले तेवढ्या पुरतं. बरं येतो गाडी घेऊन तुम्ही. बरं ये जा ये जा. येतो मी बघून येतो. इथं बसा तुम्ही, लगेच चालला आमच्याबरोबर. तरुण आहेत, हा 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 बोलत असतात. नाही ना, दोघांची मैत्री आहे. तात्या येऊ का? ग्रामपंचायत मध्ये जाऊन यायचे जरा. हा हा शिपायला देतो जरा पगार. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुला. धन्यवाद धन्यवाद तात्या. गालावरची खळी तुझ्या लावी वेळ मला, काय सांगू तुला कस कस होतंय मला. मौका दे मौका दे मौका दे. अरे अरे मला काय जरा भात झाल्यासारखं वाटतं काय? अरे काय भांडण काय कळ ना. म्हातारपणात ही वेळ लागणं म्हणजे इट इज नॉट गुड. ठीक आहे असू दे. हा ये इकडे बसा. बोकार काय नाही दिदी नाही म्हणणार, तू आमच्या आपण जेवाय बोलावलं फराळीचं खायला तुला दिवाळी. दिवाळीचं होय. हा. बरं बरं येतो 5 मिनिटात मी. बरं कपडे घेतले नाहीत का आपण? घेतली पण घातली नाही ती, म्हणलं खराब होते ती आपल्याला. आणि ही का आली मुंबईहून? आली कालच. होय बरं बरं चालतंय. पुढे मी येतो, बरोबर आवरून येतो मी. हा लवकर ये. आलो लवकर. तवर लाडू पिडू काढायला सांग. ओ ओ सगळं वाढून ठेवलंय. बरं बरं आलो आलो.
कधी आलात साहेब? काय काय 2-3 दिवस झाला आलोय. साहेब बरं झालंय. 2 वर्ष झालं या कोरोनामुळं काय काय गावाकडे येत नाही, आम्हाला जात बी नाही. येणं झालं नाही, पण आता काढली सुट्टी आलोय. बाई, 2-3 दिवस काय झाला आलोय. जण येत नाहीत आई वडिलाकडे, तुम्ही आलाय त्यांना समाधान वाटतंय. नाही यावं लागतं. आता आपण नाही बघणार तर कोण बघणार त्यांना? पैकी हा आई वडीलच हे आपलं दैवत आहे. दैवत आहे ना, त्यांनीच आपल्याला जन्म दिला आहे. त्यांचं- त्यांच्यासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं? पैकी हा सणानिमित्त तुम्ही आल्यावर गावात भरल्यावानी वाटते गाव. नाही, गावाची पण आता प्रगती झाली. आपल्या गावचे उपसरपंच युवा बबरांना यांनी गावचा भरपूर विकास केलेला आहे. दिसतोय तो आम्हाला, आमच्या डोळ्याने दिसतोय. मुंबईसारखं इथं वाटतंय आम्हाला आल्यावर. पैकी कामं झालेत गावात भरपूर, रस्त्याची, लाईट, पाण्याची सोय सगळी हा, व्यवस्थित तेच. चालली. पण आमर सरपंच खोया पाहिजे होता. असतंय काय अडचणी तरुण असतात. पोरगा होता, जरा गावात विकास नाही, अजून पण- वाढला नाही, असता. पण ह्यांनी पण चांगला विकास केलेला आहे. चांगलं गावात आल्यानंतर समाधान वाटतंय आम्हाला. पैकी दिवाळी सारखं वाटतंय. आपण हा. बबरू अण्णाला बी सरपंच करण्यामाग आमरचाच सहकार्य आहे मोठं. हा बरोबर आहे, बरोबर आहे. लोकांपुतवर त्यांनी मदत केली म्हणून तर झालं हे सगळं. मुलं हे शाळेला हा सगळं व्यवस्थित चाललंय. आता आलेत सुट्टीला. साहेब येत जावा. दिवाळीच्या हार्दिक दिवाळीच्या शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. मनापासून हार्दिक उपसरपंच शुभेच्छा. साहेब. समाधान वाटलं तुम्ही दिवाळीला सणाला आम्हाला गावाला पण आम्हाला समाधान वाटलं तुम्ही दिसल्यावर. हो. बसा बसा. बसा बसा. कसं चाललंय? एकदम व्यवस्थित चाललंय. तुमच्यासारखे साहेब लोक गावाकडे आले की नाही साहेब, हा आमच्या जेव्हा लय समाधान वाटतं बघा. हा बरोबर. आणि असं वाटतं की गावात खरंच आज दिवाळीच्या एवढ्या मोठ्या सणाला नाही तर असं कोण येत नाहीत राव. एकदा मुंबईत गेली तिकडेच दंग होत्यात राव पोरं. हा बरोबर आहे. गावाकडे वळून बी बघत नाहीत. नाही यायला पाहिजे, जायला पाहिजे. आपली जन्मभूमी ही. हा सरपंच साहेब सगळं खरं आहे, पण बरं, बरं. वरल्या आडीला कालच्या 15 दिवसात साप चावलाय ना, त्या लय मोठा होता साप. हा तिथं साप तिथलं पटांगण केलं पाहिजे. उजेड नाही तिथं. तिथं काल बल टाकलाय मी. दिवाळी अगोदर बल टाकलाय मोठा एलईडी बल. अंधारात माणसाला जाता येत नाही. लहान लेकरं आहेत. ना ती सरपंच- सेवा केली मी. 4 बल टाकलं होतं, पण ते काय झालं, वायर तुटल्यामुळे त्या दिवशी अंधार होता आणि त्या अंधारात साप निघला आणि त्या म्हातारीच्या पायाला काहीतरी झालं वाटतंय. पण आता म्हातारी व्यवस्थित आहे. मी काल भेटून पण आलो ते म्हातारी. पडकर घर आहेत ती सगळी सफाई करून घेतली पाहिजे. ती ग्रामपंचायत आता आपण सभेत की नाही ते विषय घेतलेला आहे फाईलवर. काय आता ती जीसीपी सगळं आपण त्या ठिकाणी जी साप झाडे ही बिडे केलेलं निघत आहे. आहेत तिथं. हो, सगळं आपण व्यवस्थित लोकांना धोका आहे करून घ्या तेवढं. त्याच्यापासून. करून घेतो. हा. बरं साहेब, हा. आपल्या विश्वासाला तडा गेला तुम्हाला दिसतोय का कुठं? नाही मी नाही बोलतो चांगलं तसं वागतो. तुमचं काम चांगलं आहे आणि लोकांची बी भावना तुमच्याशी चांगली आहेत की बाबा त्याच्या काय 4 लोक नावं ठेवणारे असतातच. त्यामुळे चालायचं मी 4 लोकांकडे बघत नाही. चालायचं ते तुमचा त्या क्षेत्रातला भागच आहे तो. त्यात काय राजकारण विषय असा आहे की माणसाला कुठंतरी प्रगती, कुठंतरी नाव का चांगल्या पद्धतीचं नाव कमवायला लागलं की 4 लोक नाव ठेवणार 2 त्यातले असतात. असतात, पण तरी पण काम झाली पाहिजेत ना लोकांची. लोकांपुतवर काम माझ्या हातून जेवढी सेवा होती तेवढी सेवा मी करतोय आणि करणार बी ह्या पुढे. मला नाव ठेवले तर मी कधी असं नाराज कोणावर झालेलं नाही. नाव युवराजचं खेळायला चांगला मुलगा होता. आणि आमरमुळेच आपण सरपंच झालोय बरं का. आमर 1 नंबर माणूस बरं का सर. बरोबर आहे. होतकरू चांगला मुलगा आहे. मुलगा आहे. खुदकरून म्हणतो. चांगला आहे. आणि समजूतदार आहे. सर्वसामान्याच्या मनामध्ये त्याचं कार्य पोचलंय. आपल्याला गावात विरोधक भरपूर होते, पण आमरने आपला भरपूर सहभाग आणि हा मला समजलं. फोनवर एक जणांनी सांगितलं असं असं तुम्हाला सपोर्ट केला. सपोर्ट केला. चांगला माणूस पुढे आला हे मला पण समाधान झालं त्याचं. आणि शेवटी हे बाहेर गावी पुन्हा मुंबई नोकरदार जे पोरं आहेत तिथलं सर्व्हिसदार त्यांनी सुद्धा आपल्याला मतदान केलं बरं का? सहकार्य केलं. सहकार्य केलं. सर्वांच्या सहकार्यामुळे आज सुद्धा तुम्ही कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पदावर पोहोचला. कारण आज गावचा विकास करण्यामागे तुमचं सुद्धा आम्हाला भरपूर पाठबळ आहे. सहकार्य सगळ्यांचं. तुम्ही मतदान केलं म्हणून आम्ही ह्या पदावर आज आलोय. बरोबर आहे बाकी का? सर्व- तुम्ही चांगल्या माणसाची चांगल्या ठिकाणी निवड केली ह्याबद्दल आम्हाला पण विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही कधी तुम्हाला सांगतो. हा नाही, ठीक जेवढे- आहे. सगळ्याकडे लक्ष द्या. गावाकडं तुमच्या आपल्या गावातल्या लोकांकडे बी चांगलं तुमच्या ह्याच्या भरपूर लोकांना सहकार्य घरकुला असत्या, संडासची कामं असत्या, सगळी- रोडची कामं असत्या, बलवर खांबावर बल पाण्याची सोय ही सगळं मी माझी फाईलवर काढलेली. जी काम आपल्या गावात राहिलेली ते सगळं पूर्ण फाईलवर करा. नावं घेतल्यात. पण एवढं आहे की सरकारी काम शेवटी कसं आहे, उशीर तातडीने लागतो. होत नाही. उशीर लागतो कामाला. होय की. पण तेवढ्या पद्धतीने मी जाऊन आमदारची गाडी पाठपुरावा करा. पाठपुरावा करून ती कामाचे मी नियोजन लावलेलं आहे. आणि काही दिवसांनी अजून 2 वर्षांनी गावात इतका बदल दिसणार आहे तुम्हाला की बबरांना सरपंच झाल्यापासून प्रत्येक बारका पोरा सुद्धा म्हणला पाहिजे बबरांनामुळेच सर्व झाला. सुविधा. पण मला त्या गोष्टीचा गर्व नाही बरं का, की माझं कामच आहे गावचा विकास करणं म्हणजे. आपल्याला जबाबदारी दिली ना लोकांनी जबाबदारी. ती तिचं पार पाडली पाहिजे. बरं बाकी काय
सगळं व्यवस्थित आहे ना? बरं येऊ का मला आता ग्रामपंचायत मध्ये बरं तुम्हाला काम असेल काम आम्ही आहे. काय सुट्टीला आलोय आम्ही काय निवांत आरामच करणार आता ना असं साहेब येत जावा गावाकडे आम्हाला समाधान वाटतं आणि काय आमचं चुकत असलं तर तुम्ही बोलत जावा काय आमची मदत लागली तरी तरी तुम्ही फोन सांगा. करा. फोन करा नक्की 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 येऊ का महाराज चालतंय. आयला जेवण लय झालं बरं का फुल मस्त मध्ये आज काय स्वर्गात जेवलेलीच वाटलं पूजेच्या घरी जेवलं अमर आ कुठे गेलता स्वर्गात अरे काय नाही गेलं चालू फिरायला बरं दिसतोय आज कपडे बिपडे. होय होय ती कोणाला गेली कपडे बिपड्याला नाही मॅच घेतलं तर गप रे काम केलं खोटं बोलू नको गं. काम केलेलं पैसे आलत कुठं बोंबला तिडतोय सणासुदीचं घर मी काय म्हणतो ऐक की हा स्वर्गात कुठे गेलता काहीतरी म्हणून केला का पूजेचा जेवाय गेलतो लाडू करंज्या कापण्या तर मला कोण ठेवून गेला काय तिथे जेवायला मला वाटलं कडू तू गेला त्या दीपाची इथं ए घराला कुलूप आहे त्यांच्या मला माहिती होय तवा आयला तुझ्या चोर बरोबर गेला का चोर तुला फोन लावला तुझा फोन स्विच गप तू जा तुला गाठवून तू फोन स्विच ऑफ येतो तुझा बरं, जाऊन दे बरोबर काय विशेष मग दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा काय मला तसं दिवाळी पटत नाही तर मला ठुलो उपासून तू गेला गप तुम्ही निघून तिथं अरे, बोलवलं जाऊ कोणाच्या तरी मग तो साऱ्या गावात आता म्हणजे आम्हाला कुणाला तरी आता कोण देत असतं काय तो माझ्या घरी दिला असतं माझ्या घरीच काय ना जिची गेली गावाला अवघड आहे बरं का तुझं म्हणलं ही कोणतरी देवरूपी माणूस आपल्यापाशी खाऊ की आणि काय एखाद्या दिवशी नाही खाल्लं म्हणून काय मिरची मिरची नव्हता आयला तुझं मागणं म्हणतोस करतो आता माझं बांधलं काय पूजा आणि पूजाचं वडील तोंडातच घास घालायची माझ्या नाही, लेकरू. तुझ्या काय म्हणत आहे थोडा त्याबद्दल काय नाही तू आमच्यासारखा राईट टाव केला आणि डोपा ठेवलो आयला तुला कान फाडेल बरं का मग काय काय फाडीला काय म्हणलं यार काय जाऊ दे तू बबरू अण्णा आले लिस्टेत आता बरोबर काय करायचं हाक मारा तुम्ही बबरू अण्णा. अरे, लाडू एक बडा बडा दारे ती बस लाडू करत त्याचा सोय झाली ग बस तू बबरू अण्णा अहो या कशाला बोलतो आमच्या इथे? बबरू अण्णा या बसा सरपंच आरतला का आले ना? सरपंच नमस्कार सरपंच नमस्कार नमस्कार शुभेच्छा द्या त्याला दिवाळीचे तर मग होय? कपडे ग्रामपंचायत पैसे घेतली काय काय एवढा बेकारी वाटला होय ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या कष्टाचा पैसा ही सचिन भाऊ कालच म्हणत होतो बबरू अण्णाने काय केलं कपडे नसेल तसं काय 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 म्हणलं सचिन सचिन भाऊ काय जाऊ द्या दिवाळीचा विषय लोक सचिन भाऊचा काय बर मी काय म्हणतोय तर खायला ना काहीतरी काय ना होय आता आता नाही आम्ही बघितलं का? गावात वाटलंय मी की बबरू अण्णाला बायकोनी शिवाय दिला तर म्हणून असं म्हणते ती. अरे काय बायको अहो, शिवाय द्यायला काय मग एवढा मग खाली माझा रे होय मी मांजर नाही तुम्ही राव खायला कुठं बोलवा ना त्या पूजेने किती थाट केला राव माझा असेल पूजेने निम्या गावात वाटलंय मी वाटाय काय तवा ते अनेक त्याला एखादं ताट तरी ए बाबा आता निम्या गावात वाटून आलो एक सगळं परत परत आहे, जाऊ दे. आपला जवळचा माणूस आहे. बबरू अण्णा हा, थांबा. चालूया. बबरू अण्णा थांबा. अरे सचिन भाऊ आहे का 100-150 ताट वाटली तरी लाडूची करंजाची गावात ए, अरे, पण काय? झालं. सचिन भाऊ 150 ताट वाढली माझ्यापाशी 5 क्विंटल ठेवून गेला म्हणून म्हणलं नको घेऊन जावं माझ्या घरी तरी खाया कोणी मी एकटाच आहे हो मग 25 साठ तुझ्या काय ए अरे काय खाय तेवढं खावा घे येऊ काय घेऊन लगेच काय सचिन भाऊने तुमचं आणलं म्हणजे काय बायकोला भेटाय तुम्ही ए बायकोला घाबरू नका. थांब लगेच घेऊन येतो आता थांब तुम्ही नका ना, तू बस. आवरा घे. ताट बरोबर आणतो की मी आवरा दे बाबा राणा नका एवढा काय बारीक माणूस आहे बघ नाही, 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 नाही. जेवणाला सारी ती. मोठा माणूस आहे एक तर आणतंय ते आज रस्ता आली ती. आणतं का बस काय करायला आणायला लावलं मी कधीतरी सेटिंग लावतोय खायची तू तिथे नाही नाही म्हणतो काय काय जाहीर नसतं तिला वाढायले ज्याचं खायचं त्याचं खायचं तरी बघ तू तर मोबाईल ही बरोबर आहे बरं का आणि मी या दिवशी म्हणलं होतं तुला हा आणि ही आहे ना ते आमच्या दिदीच्या अरे घ्या लाडू लाडू काय करता बबरांना काय एवढा बारीक माणूस घ्यायला का बबरांना इज्जत खायला अख्ख्या गावात लाडू बाबा भारी काम केलं बरं का आता. खावा लाडू खावा ए आम्हाला तुम्ही खा लाडू नाही, नाही, खाऊ दे. ए यार लाडू घेतलं लाडू काय झालं ए, काय नाही, आता माझं झालं. लका घेतलं लाडू काय झालं अहो, लगेच? ते करत आवरा आणू, आणलं आहे तुम्ही ए लका माझ्या हाताने लाडू आणले तुम्ही बाबा, हे आता कोण झाले हक्क अरे देवा काय खावा लका? चल खावा आला का ही का जेसीबी का पॉकलेट आहे का ही सगळं आणले माघारी आता खाऊ. ती दीपाच्या घरी गेलं जेवाय बोललो होतं गेली दीपा निघून हो काय विषय नको.
सगळ्यांच्या बहिणी आल्या तर आणि ते चित्र बघितलं की मग पोटात काल होतोय. मी तर अनाथ पोरगा, ना आई ना बाप ना बहीण. माझं सुद्धा आज मन म्हणतंय की बाबा बहीण असावी, तिने आज मला वावळलं असतं. देवा पुढच्या जन्मात तरी मला माझी पूर्ण फॅमिली दिली देवा, माझं पूर्ण फॅमिली. किती शोधलं. अगं आज आई वडिलांची लई आठवण आली, त्यामुळे म्हणून मंदिरात येऊन बसावं म्हणून बसलो होतो मी आज. अरे तुला ओळखायचं होतं ना. होय. बरं जेवण केलं का दादा तू? अगं जेवण नाही केलं. बरं येतोस का मग जेवायला फराळ करायला? अगं पैसे नाही झालं. अरे मी काय पैशासाठी ओळखते का? तू माझा भाऊ आहे ना. बरोबर, मी येतो जेवायला. हा मग ये. ना ते आम्हाला आहे का? मग पक्के आहे का? तू केच आहे वाटतं मला तर. अरे तू होय. एवढं का रागाला जातोय? रागाला जातोय म्हणजे तू माझं सोडून दुसऱ्याचं नाव घेते काय तू? काय तू नाही काय घेत दुसऱ्यांची नावं? मी कधी घेतलंय? अगं एका मुलीचं नाव घेतलं नाही आयुष्यात मी तुला सोडून. आणि तू असं धोका करते का मला? ते धोका नाही करत मी. तू न जाऊन दे माझं, मी जातो. बस इथं. मी बघितलेलं तुला फक्त बसायला मला नाही. बघायचं होतं तुझं माझ्यावर विश्वास आहे का नाही तुला. बस इथं. रागाला नको जाऊ. रागाला जाऊन दुसऱ्याचे नाव घेते मग मी रागाला. रांगोळी कशी काढली? जातो मी, जाऊन दे चल. आमऱ्या बस इथं. चांगलाय लगेच. पोरांची नाव का घेतली सांगतो. अरे मला माहिती होतं तू आलाय म्हणून, पण मी मदत मध्ये घेतली. मी चेष्टा करत होतो तुझी, मला विश्वास आहे तुझ्यावर. हा विश्वास आहे म्हणून तर असं चाललंय. मी म्हणलं मजा करा, तू काय करते ती. बघ मी रांगोळी कशी काढली. मी पुन्हा कुठून आणली? आमच्या घर ना. तुमच्या बरोबर. बरं मी येतो जाऊन देवाच्या पाया पडून जातो, मग टपसाकडे जायचं. येतो घरी तुमच्या. हा, ये. येतो मी. ए देवा, माझ्या अमरच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. मी आयुष्यभर तुझी सेवा करेन. जाऊ का पूजा? हा जा. काय भानगड आहे? रणजितचा फोन येंगेच का लागतोय? एवढं प्रेम करणारी माझ्यावर एवढं काय बोलती माणसं संग? फोन काय लागणार? काय भानगड आहे? हा, रणजितचा फोन लागा ना. हा, काय कमाल आहे. काय लागत? अरे कोण आहे? मालिश करतो अहो मी तुला काय कळतं का? तात्या तुमची मालिश करत होतो. अरे का तुझ्या बापाने केली का मालिश? मग असली करते तो मालिश लागा. अरे आता म्हटलं तात्या जरा खांदा बिंदा दाबून देऊ, तात्याने माझी मालिश केली. तसल्या 60-60 रुपयाला चपला आमच्या टाळक्यात हाणता. सकाळी गेलतो मी संडासला, भरला असं पाय. नाकातली केस जळली राव तात्या. अशी काय असलीच असलं गेलता. आणि होय ती मोबाईलवर आता काय रंजू अंजू काय काय चालू होतं तुमचं? इथं असतो मोकळा वाट इथलं फोन तिला गुपित आहे तात्याचं, तुला माहिती गपची मी ऐकलं राव तात्या. त्याच्या कसं तुम्ही ऐकताय काय? तुम्ही दोघं बी उठा बरं.
नाही ना सांग का मग ती घरी भांडे ए, घालते गावात. ती एवढं बेवाटतं मग कशाला मग असलं कुठं मी ती सांगू काय मावशी. अरे मैत्रिणी माझी जीवा भाऊ कुठली शाळेतली का हितली आपली कसले बी समज नाही नाही म्हणजे इथं आम्हाला मैत्रिणी नाहीत आणि तुम्हाला मैत्रिणी आम्हाला 5-50 मैत्रिणी 50 हो म्हणतो झालं 50 मैत्रिणी काय तुला कळतंय ना का म्हणजे कशाला तुम्ही नादी लागताय मला सांगा काय की तुमचं तिकडे बाहेर कालवा करून तात्या आता काय पार्ट्याचा मोका घेता का काय राव त्याच्या कशाला नादी लागताय गावात बोबाटा करत बरं का तुमचा मग परत नाचके कोणी करते काय करतोय लागा मी गोट्या घेतो मध्ये गोट असतं का कुठं बघू अरे काय मुका घे चुक का अजून पुरीचे फोटो बघतो लागा लाज बी आहे का तुला बरे तुला काय तोंडाला जीबीला हाडबीड आहे का नाही फोटो आहे का नाही अरे वहिनी बिनी असे तुझी कसली वहिनी तिकडे तुला जाऊ तिकडे काय काम आहे ती सांगा आधी. अरे तुला काय सांगतो मी आंब्र्यान टपले आता गेल्यात होय हा मी बघितलंय तू काय तिथं दाता डिचकत होता काय त्यांच्या मागे ह्याच्यासाठी शाळेत घातलाय का 10 किती टक्के तुला 38% लाज वाटते उठीत नाही अभ्यासाला पलट 38% म्हणतोय अरे जा की सरपंच झाला हार्दिक अभिनंदन म्हणलं. आला मी कुठं झालोय सरपंच मग ते बाबऱ्या झालाय गावात बघितली का दिवाळी घरपोच करतोय सरपंच झाल्यामुळे. बाबऱ्याच काय खरं राव बाया त्याला हाणतेत राव बाबऱ्या झाला सरपंच सांगता राव आम्ही गावात नसल्यावर बाबऱ्या सरपंच कसा होईल राव सगळी चर्चा तुमचीच आहे भाऊ. आमरनी सरपंच केलंय त्याला. आपण मुंबईला होतो ना त्यामुळे झालाय गावात सरपंच आता. आता तुम्ही आम्हाला टोमनं मारा तू मुंबईला होता म्हणून. बरं तू कुठं होता मुंबईला? मी चेमेली बाजारात होतो भाऊ आणि मी भेंडी बाजार मध्ये. मग जवळ जवळ होते की तरी कसं काय माहित ना तुम्हाला मी तिथे म्हणून. मला काय सपान पडलंय होय तो आलाय म्हणून. थोडक्यात हुकमक झाले गेलो भाऊ जवळ जरा फोन तरी करायचं राव एखादा आलोय मी म्हणून राव. आता मी महिना झाला इकडेच आहे. इलेक्शन झाल्यापासून बरं सगळं गाव जिकडे तिकडे झाल्यावर आला भाऊ बघावं लागतंय की तुम्ही आता तुमच्या मागाच आम्ही तुमच्याशिवाय हाय करू आहे माग सांगा बरं. अरे पण ती बाबऱ्याने घेतलं की सरपंच पद. त्याला काय गावातल्या बाया हाणत्यात राहून तुम्ही म्हणताय बाबऱ्याने सरपंच झाला राव. चला जाऊ आपण येऊ फिरून. आमरने केलंय सरपंच त्याला. काय त्या आंबरचं खरंय पुरीच्या नादात येड झालंय ते. बरं शी कुठून आणलाय? इथून तुला लागतं भाऊ एखादं वाजवा माग आपलं काय करता. जेव्हा वाजवायचं तेव्हा मिळत नव्हतं. नाही आणलंय आता आता वाजवलं चांगलं वाजवायचं काय सरपंच गावचं लक्ष ठेवायचं माग पुढं उठणं बसणं हा आणि त्यांना लागतं ते बी पुरवायचं. काय लागतं पण नेमकं तुला सांगतो की टाइम आलो का सगळं आता सांग. होय भाऊ चालतंय. चला मग जाऊ आपण येऊ. काय रंजू काय जाते काय रे कुठे काय काय म्हणतोस? काय नाही मी कुठं काय म्हणतो तुम्हाला काय कळलं काय रंजू अहो रंजू नाही मला तोंड बंद होतं मी काय म्हणतो काहीच म्हणलो नाही. बरं ती जाऊन द्या आपली पूजा कुठे काय तू सारखं पूजा पूजा याड लागलं म्हणजे करते काय पोरगा आल्या रे तुला? काय ना आधी मंदिरात गेलतो मंदिरात तिचं अरे राजा हो तुमच्यासारख्या युवा युवतींनी चांगल्यापैकी काम करायचं. दोन्ही ग्रॅज्युएट आहेत तुम्ही. हो पण पूजाचं आणि माझं राव किती मोठं काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे गावात. कसलं रे? अहो आम्ही गावात किती मदत करतो माणसाला पूजन मी आम्ही दोघं जण पुढे जातो कुठल्या कुणाचं काय होऊ दे. काय काम करतो? तर वा म्हणतात एवढेच किती मदत केली तुम्हाला माहिती आहे का नाही? ती चांगली गोष्ट आहे मदत केली. आम्हाला काय माहिती का पूजन मी सगळं राहिलो पाहिजे कंटिन्यू तेव्हा कुठतरी विकास होईल गावातला. किंवा गावातली माणसं ह्याला होत्यात. तुम्हाला तर काळजी नाही आमची. आता कशाची काळजी करायची? तुम्ही तिला सोडत नाही सारखं घरातलं काम करायला होता. अरे बरोबर आहे पोरींनी घरकाम केलं पाहिजे. अहो उद्या सासूची ओरड नको बाबा. माझा सासूच नाही तिला कसली सासून काय तेव्हा कसं काय तुला काय माहिती? अहो म्हणजे कळतं हो एखादा नशीब लिहिलेलं असतं तसं. समजा उद्या मी माझं लग्न झालं तर बायको सुद्धा. तू ज्योतिषाचा कोर्स केलाय का? मी नाही मग
टपसाळ्या सांगतो का बाबा तीच ऐकतो मी. त्याच्या आईला त्या टपसाळ्या टपसाळ्याच्या काय म्हणला माहिती का, पूजाचं माझं भविष्य बघितलं संकट. हं. तर त्याने सांगितलं की पूजाला सासू नाही भेटणार, सासरा बी नसणार, अनाथ बरोबर पूजा लग्न करणार. आणि त्याला जिशी सारखी फक्त एखादी सासू असेल. तुला माझ्या पोरगी काय काळजी रे एवढी? अहो तात्या, आता मी नाही बघायचं तुमच्या पुरीस कुणी बघायचं. तू बघायचं काय बाप मिळाला का तिचा? बाप मारलाय सारखाच माणूस आहे. काय मला नाही म्हणलं राव, म्हणजे तुम्ही म्हातार झालंय, उद्या मारणारच आहे का ना तुम्ही कधीतरी. बर का तुम्ही आमर आहे सांगा बरं. आम्ही काय सगळेच जायला आल्या, पण माझ्या लेकीचं बरं नवं चांगलं वाईट झालं पाहिजे का नाही डोळ्याच्या? आलता का दिवाळीला पोरगा तुमचं? मी बघत नसतो, कोण बघायचं सांगा बरं. पूजाची सगळी जबाबदारी माझ्या होती. काय बघतो ना मग तो माझी पूजा लक्ष देत नाही का मी? हा 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 का ते हे बघ, तुम्ही तुम्हाला एक सांगू का, ती ग्रॅज्युएट आहे, हा तू ग्रॅज्युएट आहे. नाही की हा नाही नाही, आता तुम्ही जर कधी हे असला फावल्या वेळामध्ये काहीतरी करत न बसता MPC UPC चा अभ्यास करा. अरे ऐक आधी, बरं तू सांग. हा हा सांग का. आणि अधिकारी झाल्यावर तुम्ही समाजाची सेवा करतात, तुमचा कुटुंबाचा विकास होईल. हे केव्हा कळायचं तुम्हाला? आलं का म्हणजे आहे का? अरे काय झालं का? अमुक आहे का? तुला आकलीचा भाग मी घे का? माशिवाय तरी पूजाला कोण आहे तेव्हा? अरे काय बाप चढवणं करतो, बाप मेला काय का तिचा? मेल्यासारखाच बाप पाहिजे काय तेव्हा? मेल्यासारखं आहे म्हणजे मेल्यासारखा म्हणजे तुम्हाला आता काय करता येत नाही. काय करतायत म्हणजे? अरे अजून छाती डोकपणे सांगतो, गेला तुमच्या मटणात गावरे. काय बोलतो काय? तुला अकलेचा भाग नाही, काय जाऊन नाही. जाऊन द्या मरू द्या. अभ्यास करायचा नाही, अधिकारी व्हायचं नाही, नुसतं बॉम्बलेट फिरायचं वय. करतोय अभ्यास मी. त्या पूजा बरोबर काम असतात. त्या पुंडीला बघतोच मी आता कसं हात काय. लावायचं नाही गुंडीला. काय गुंडीला म्हणजे पुरीला गुंडी नसती म्हणायची. अभ्यास कोण तिचा बाप करेल का? ती बाळ्या ती टाकले ना, काय टाकले ना तात्या म्हणलं. आणि ते टाकल्या बसतो की तिथं इशित रंजू रंजू करत. हे अरे असं काय ते रंजू नाही, राजकारण राजकारण म्हणतोय मी. हा 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 अहो, तात्या तुम्हाला राजकारणाचा किती नाद आहे या. आलंय ना आलं. आणि तुम्हाला सरपंच व्हायचं ना पुढच्या वेळेस. हे नगर नको होय, बरं बरं जाऊन दे. पूजा कुठे ते सांगा मला, जाऊन दे. लय मोठं काम आहे आमचं. अरे काय नका पूजा पूजा, माझं डोकं खाय लागला पाया का? पडू का सांगा बरं, जाऊ मी. हा तिथं ते चापरायला द्यायचं आहे मला. देऊ का मग तुमच्याकडे? हा दे ना, तुमच्याकडे कशाला तिला देतो की. तू देतो. हा मग ती काय म्हणेन, तात्या आमचं बारक्या पोरानं काम करतो. मी आईन ती शॉपिंगला गेली रे. तिथं होदाडती मग अशी मी बघितली देवळात तिला, कोणाला? पूजाला. आली असं शॉपिंग करून. कुठे तुमच्याकडे रुपया येतो शॉपिंग करायचा? अरे तुम्ही एक लय भारी काम केलंय. काय रे? पुलीला जन्म दिला ती. तुझ्यासारखी भाग्यवान पोरगी तुमच्या जन्माला आली. चितार चितार. आणि माझं बरं होणार आहे त्या गोष्टीमुळे. म्हणजे मला समाजसेवा करू लागते ती आता. हो 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 बरं. नाही केलं पाहिजे एकमेकाला. जाऊन दे, जातो आम्ही. तर यायला उशीर होईल आम्हाला. बरं चालतं. हा, चालतं. देऊ का मग? बावळटे म्हणजे काहीतरी करत बसत्यात. रंज कुठे पूजा आली का? अभ्यास करायच्या नावाने बोम. अरे काय तरुणान हो, काय तुमच्यात अर्थ येईल का? हापसून देतो ना मी, असल्याशिवाय तुला काय करायचं? तुला पण काम असतं. मी हापस. अरे सर इकडं मला हात ए, चल तिकडे मी हापस. अरे तिकडं मला हसायचंय. अरे तुला सांगितलं कळलं का? अरे हो तिकडं हसायचंय. अरे आता तुला कळतं का नाही? एवढा मोठा माणूस असून तो हापसायचं का? बरं, तुला सांगते हा. गावातली माणसं काय म्हणतात? गावातली माणसं पण सगळं पाणी घुसर मग तुला हापसावं लागेल. घरचं ना आखी इयर पर्यंत कुणाची तू सांगेन ती. तुझ्यासाठी नाही करायचं म्हणलं बरं कोणासाठी? मग हापस. हा हापस तुम्ही जा. बरोबर किती पाणी येतंय? येते की. भरली ना घर. ओतून दे. नाही उचल. नाही ना ओतून दे. पुन्हा एकदा आपण भरू. बरं हापस तुला लय जोर ओतून आहे ओतून. ना. मस्त जमतय. अहो, गोरगरिबांची काम करण्यासाठी जन्म झालाय आमचा. असं आहे मग काय? पाणीच भरताय का दुसरं पण आहे? नाही नाही पाणीच भरतोय राव. जुन्या भांड्या करत असते ना ती. आपल्याला काय माहित काय काय बघायला का काय तिथे जुनी भांडे करायला? हापसतोय म्हणलं. सरपंच ती त्यांच्या नुखांद्या हात ठेवू. असली कसली माणसं पाहिजेत तुम्ही? आम्ही कसली पण पाळू. हा
तुला काय करायचंय? तू काय करतोय सांग काय आधी. आपापतोय जन्मच आपल्या ह्यासाठी झाले गोरगरिबांची कामं करायचं असं आहे काय? मग काय आईला बापाने काम सांगितलं तोंड वाकडं तिकडे करते आणि इकडे दुसऱ्याच्या पोरींची नाही नाही पाणी भरते. हो असली माणसं अहो आम्हाला बाप नाही आई नाही आजीच आहे आम्हाला तेव्हा कधी बापाच नाव करते काय सचिन भाऊ दोन भांडी जुनं भांडी होय आजीची करतोय करा तू शिकवलंय आम्हाला तेवढं करतोय म्हणल्यावर तेवढं. खरं तुझ्या वाटतं. हा काय इलेक्शन पुरतेच पार्टी बदलली होती का काय? नाही ओ तुमच्याच पार्टीच आहे. असं आहे काय? आणि हे काय आहे असलं? नाही तुम्ही पण आज नवीनच प्लॅटिन आणलाय की. येता येता गावला रस्त्यात. होय हा म्हणलं चला आता मिळून जाऊ. सचिन भाऊकडे तसलं चमचे लई इथं ह्यासारखं बरं जाऊन द्या काय चाललंय काय नाही काय नाही बाबा निवांत आहे हा. आमचं. जाऊन द्या आम्हाला बघू दे उद्या करा करा चांगलं करा. हा? नमस्कार आपण बघा दुसऱ्याची चांगलं पाणी. हा धरलं सर बाजूला नाही मी नेते ना. तुला सांगितलं का नाही आता तू घागर घेऊन आमच्या घरी पण येशील. आपल्याला सांगितलं मी काम करू लागतो म्हणून बरं घे मग चल. काय ऐकतच नाही बरं झालं तेवढं तरी मला काम करू लागायला. अगं पुन्हा माझ्या घरी आले तूच काम करायची आता करू लागतो तेवढं तेव्हा तर मी कशाला करणार आहे तुलाच करायला. हे मी करतो तू इकडे चल इकडे आहे आमचं घर. मला काय तुझी येडत काय कळत नाही कुठं जातो तुम्हाला तर माहिती कुणाची कशी जेवण किंवा मला. घरी गेलं पुन्हा अजून पाणी भरत हा बरं की तुला आमचं अख्ख्या घरातलं काम करायचं. कसं आहे? हा बघू पण जवळ आल्यावर जरा आपल्याला बी माहिती कुणाला कसं पाणी पाजायचं. भाऊ टाइम आल्यावर तुम्हाला नाही सांगावं लागायचं. येऊ दे की तात्या आता. तात्या कामावून आलं ना तात्याच्या घरी जाऊ आपण. आता काय हो टाइम झालाय. उद्या बिद्या आपण तात्याकडे जाऊ. जरा तात्याला विचारू की काय भानगड आहे का काय लगीन बिगीन लावून देणार आहे. हा तात्या हा तात्या काय तात्या नसल्याची पोरगी सगळं पाणी धुणं भांडी सगळं त्याला करणार आहे ती. कोंबडा केलाय तिने आहे त्या टायमाला पट्टी पलटणार आहे ती भाजी. सांगता येत नाही बाबा. ती काय अवघड खेळ दिसतोय. आपल्याला तरी काय करायचंय ज्याचा हात मोडत्या गळ्यात पडत तात्याला एकदा सांगून बघायचं काय होतंय ते. शेवटी आपलं पण काय चालणार नाही. भाऊ असं बघितलं जेव्हा कसं होत असं वाटतंय आपल्याला. म्हणजे तुला पण करायचंय का असं? टाकूया खडा बसला तर बसला भाऊ नाही तर गेलं काय. चल मी आहे तुझ्या पाठीशी कर तुला काय करायचंय. बघा भाऊ माग सरता अरे लागले भाऊ नवीन सदस्य आले तेवढे. ए काय ते आपलंय हा चॅलेंज तुमच्या आधी आपण. अरे उग तिला सदस्य करून घेतलं नाही भाऊ ज्याला नाही म्हणायचं अजिबात तसलं जमणार नाही. आपण काय झालं बघाय काय तुला सांगतोय ती सोडून दुसरं गावात तू कोण पण सांग मी तयार होईल. पण तिथं अजिबात नाही हात घालून देणार. तू तयारीला लाग फक्त तू मला सांग असं असं आपल्या आपल्या पद्धतीने मैदानात उतराय. ओके 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 चालतंय भाऊ. आमचं बघ काहीतरी त्यांचं बघताय आमचं काय. अरे गायबाने तुझा झार वाळलाय का? अरे मिसरूड सकट नाही तुला ऐकी या दिसत नाही का तुम्हाला एवढं. आता हो का माझं ऐका तुम्ही मी सरपंच पदाचा राजीनामा देतो. हा आणि लव गुरुच बनतो गावात म्हणजे तुमचे सगळं जम. आमची फक्त करा दुसऱ्यांची काय करायचं तुम्हाला आमचं करा की. झळापण्या चल ओढतो इथं एखादं आहे का मी सुतरी आहे ते हॉटेलवर. तुझं ऐकलं की कसं म्हणता येते त्याचे आई बाप काय म्हणते उद्या मला. माझं का ना तुम्हाला सदस्य आवडते म्हणल्यावर मग बघा तरी बी आण चालायचं मग घरी जायचं चहा पाणी पिऊ द्या की आम्हाला याबद्दल चालायचं. कुणी काय केलं आणि कुणी त्या सदस्याच्या मागं लागलं तर शेवट ती पाखरू आपलंच होणार आहे. पोरांनी आता आठवणच काढून दिली तर बघू सदस्याला फोन तर करून बघू. हा हॅलो नमस्कार सदस्य. नमस्कार नमस्कार. उद्या मीटिंग आहे म्हणलं. नाही 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 यावं लागतंय तुम्हाला. तुमच्यामुळे तर मीटिंग ठेवली म्या. लय दिवस झालं भेटलो नाही ना म्हणलं बघावं आता समोरासमोर आज. हा यावंच लागतंय. तुम्ही बबरू अण्णा गावात सगळी दिवाळी वाटली आम्हाला पण जरा
या की घेऊन दिवाळी. हा चालतंय चालतंय. आणा बघू काय काय आणताय ते. खाऊन तर बघतो एकदाच. हो 100% खाणार.